सनातन वैदिक विश्व हिंदू धर्म सत्य प्रात्यक्षिक पुनर्जीवन। मी काशी विश्वेश्वर सरस्वती महाराज कलकी दत्तात्रय मंदिर शिरूर गोंडदी पाचवाडी येथून दिनांक 8/8/1960 पासून प्रचार करीत आहे। आपण विश्वक्रांती नवे ज्ञान आपण ऐका, सर्वात सांगत जा। दररोज संध्याकाळी 8 ते 8:15 पर्यंत किंवा जास्त वेळ असते। अवश्य लाभ घेणे। ओम वक्रतुंड महाकाय कोटी सूर्य समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव शाम शाम, ओम शिव शिव शाम शाम। आज आपण 25वं प्रवचन सुरू करत आहोत। प्रवचना विषय आहे मेंदू आणि हृदयाचा चमत्कार, आणि त्याच्याकरता एक रुचा वाचून दाखवून हा विषय सुरू करू। ओम अभीम हर्ष स्वायुध सोम द्विभर सम्रैम आथना वश्यसा क्रोधी। उत्तम शस्त्र धारण करणाऱ्या पराक्रमी परमेश्वर सोमा, हे जंतुनाशकत्व धारण करणाऱ्या सोमा, जंतुनाशक धारण जंतूंचं मारण करणारा पृथ्वी दुव पृथ्वी या दोन्ही ठिकाणी आशास्पद असलेले धन तू आम्हाला प्रदान कर। त्यानंतर तू आम्हाला अन्नधान्य संपन्न व धन संपन्न कर। आमचे सर्व कार्य सफल कर, असा याचा अर्थ आहे। आणि या धन याचा अर्थ असा आहे की आपल्या शरीरात सर्वात मोठं धन म्हणजे मेंदू हे धन आहे। सर्वात मोठं धन जे आपल्या शरीरात जर असेल तर ते मेंदू आहे आणि हृदय, हे दोन धन फार महत्वाचे आहेत। ही धन जर बरोबर शरीरात नसतील तर आपलं कार्य संपलं। हे समजून घेण्याकरता आपण प्रथम ज्वारीचं उदाहरण घेणार आहोत। मेंदूचं वजन 3 पाऊंड असतं आणि 3 पाऊंड वजन जेव्हा असतं मेंदूचं, तेव्हा 36,000 केंद्र काम करतात आपल्या शरीर मेंदूमध्ये। मग आता हे 36,000 केंद्र काम करतात, त्याच्याकरता आपल्याला ज्वारीचं उदाहरण घ्यावं लागेल। आता समजा ज्वारीचं कणीस आहे, ते 3 पाऊंड भरलं, 3 पाऊंड भरल्यानंतर त्याचे दाणे मोजले, ते भरले 36,000। ते दाणे भरले 36,000। त्याच्यानंतर आपण दुसऱ्या एक ज्वारीचं कणीस घेतलं, त्याचं वजन भरलं 2 पाऊंड आणि त्यातले दाणे भरले 24,000। तिसऱ्या कणीस पाहिलं आपण पलीकडं पाणी कमी असणार, तर ते कणीस भरलं 1 पाऊंड आणि 12,000 दाणे फक्त भरले, 24,000 दाणे भरत नाहीत। वरच्या कणसामध्ये 12,000 दाणे नाहीत। अशा दृष्टीने ज्वारीचं जे आपण आता मोजमाप तुमच्याकडे ठेवलं आहे, त्याचं कारण असं आहे की आपल्या मेंदूचं वजन आहे 3 पाऊंड आणि 3 पाऊंड वजन जेव्हा आपल्या मेंदूचं असेल तेव्हा आपल्या शरीरातले 36,000 केंद्र 100% काम करतात। आता या ठिकाणी जी ज्वारी आहे तिचं कणीस पाहिलं 2 पाऊंड भरलं आणि दाणे भरले 24,000च, 12,000 दाणे कमी पडले। मग दुसरं एक कणीस आहे, ते 1 पाऊंड भरलं, 12,000 दाणे भरले, 24,000 दाणे कमी पडले। मग हे भरून काढण्याकरता आपल्याला काय करायला पाहिजे? ते शेतकऱ्याला विचारलं, हे आता दाणे भरून काढण्याकरता काय करणार? त्याने त्या शेतामध्ये नवीन खत टाकलं, नंतर सतत पाणी दिलं आणि पुन्हा जेव्हा काही काळांतराने आपण पुन्हा तिथे गेल्यानंतर ती सगळी तिन्ही कणसं 3 पाऊंड भरली आणि प्रत्येक कणसामध्ये ज्या कणसामध्ये 24,000 दाणे होते त्याला 12,000 दाणे भरून आले।
ज्या कणसामध्ये 12,000 दाणे होते त्याचे परत 24,000 दाणे भरून ते 36,000 दाणे झाले. याचा अर्थ असा की आपला जो मेंदू आहे त्या मेंदूमध्ये 36,000 केंद्र आहेत. त्याचं वजन आहे 3 पौंड. मग आता आपल्या शरीरातले जे व्होल्टेज आहेत 6 व्होल्टेज 1 2 3 4 5 6 हे जर 10 घेतले 60 mm सगळ्यांची बेरीज झालेली तेव्हा आपल्या शरीर मेंदू 3 पौंड आहे. आणि 36,000 का 36,000 केंद्र काम करतात. बुद्धी 100% आहे. आता दुसरा जो आहे दुसऱ्याचा समजा पाहिलं त्याचं भरलं 40 mm 6 बटणं तेव्हा त्याचं मेंदूचं वजन झालं 2 पौंड. 24,000 त्याचे केंद्र काम करतात. 12,000 केंद्र काम करीत नाही. आणि बुद्धी 66% आहे. तिसरा जो आहे त्याचं हृदय पाहिलं ते भरलं 1 पौंड. त्याचे मेंदूची केंद्र 12,000 फक्त काम करतात. 24,000 करीत नाहीत. आणि त्याची बुद्धी आहे 33%. मग ही सगळे आपल्याला 36,000% करायची. 36,000 केंद्र चालू करायचे. मग काय करायला पाहिजे? जगती छंद आणि निषाद स्वर त्या कानसाचं पाणी घातलं खत घातलं तशा प्रकारचा सोमरस प्यायचा. आणि आपण सोमरस सतत पिऊन जगती छंद आणि निषाद स्वर म्हणजे 72 अक्षराचा मंत्र जपायचा. हा मंत्र सतत जपल्यानंतर आपल्या शरीरामध्ये जे 36,000 केंद्र आहेत मेंदूमध्ये तेव्हा आपला पहिला मेंदू किती झाला 2 पाऊंड कमी होता 1 पाऊंड कमी. तो आता पुन्हा 3 पाऊंड भरलेला आहे. 36,000 केंद्र काम करतात आणि बुद्धी 100% काम करते जी 66% होती ती. आता तिसरं जे पाहिलं 1 पाऊंड तिसऱ्याचं 30 mm बेरीज झाली तेव्हा त्याचं 1 पाऊंड वजन आलं हृदयाचं. आणि 12,000 केंद्रच काम करतात. 24,000 केंद्र काम करीत नाही. बुद्धी 33% आहे. मग हे आता आपण जेव्हा काय वेद मंत्र जगती छंद निषाद स्वरा मंत्र म्हटलो आणि ओम सहस्र शीर्षा सहस्राक्षा सहस्रपास वृत्ता दशांगुलम तर आपल्या शरीराच्या मेंदूवरती नियंत्रण ठेवणारा अनंत शिरा असणारा अनंत डोळे असणारा अनंत कान अनंत हातपाय असणारा जो विश्वरूप परमात्मा आहे तो आपल्या मेंदूमध्ये सगळी केंद्राचं नियंत्रण करतो किंवा व्यवस्थित चालवतो. मग असं स्मरण करून आपण आता आपला मेंदूचं जे काय म्हणजे गणित आहे ते गणित आता आपण इथपर्यंत पूर्ण केलेलं आहे. आता या ठिकाणी दुसरा मुद्दा असा आहे की आपलं हृदय जे आहे ते हृदयाचं वजन असतं 300 ग्रॅम. हृदयाचं वजन 300 ग्रॅम असतं. त्यावेळेस आपले मेंदूची केंद्र 36,000 काम करतात. आपली बुद्धी पण 100% असते. तर 36,000 जे केंद्र आहे शरीर मेंदूमध्ये हृदयामध्ये जे 36,000 केंद्र आहेत व 250-300 ग्रॅम एवढं आपलं हृदयाचं वजन असतं. तर आपण आता काय करणार आहे की जर समजा 60 mm हृदयाचं 60 mm आपली बेरीज आली कशाची 10 व्होल्टेजची तेव्हा 300 ग्रॅम आपलं हृदय काम करीत आहे आणि 36,000 केंद्र काम करीत आहेत. 100% बुद्धी आपली आहे अशा दृष्टीने या ठिकाणी सांगितलं. जर 50% mm आलं तर 250 ग्रॅम आपलं हृदय आहे आणि त्या ठिकाणी जे मी केंद्र आहेत बुद्धी आहे ती कमी झालेली आहे. समजा आपलं जर 40% mm बेरीज झाली कार्डिओग्रामचे 40 mm तर आपलं 200 ग्रॅम हृदय झालेलं आहे. 30 mm आलं तर 150 ग्रॅम हृदय झालेलं आहे. आणि सगळी भर काढून टाकण्याकरता आपल्याला काय करावं लागेल व आता हे सगळे
इतके मर भरून काढायच्या. त्या 6 बटणं आहेत. गायचे छंद, षडजा, स्वराचा मंत्र व्होल्टेज नंबर वरला म्हणायचा. 2 नंबरला उष्णिक छंद, पुरुष स्वराचा मंत्र म्हणायचा. 3 नंबर अनुष्टप छंद, गांधार स्वराचा मंत्र म्हणायचा. 4 नंबरला भृती छंद, मानधन स्वराचा मंत्र म्हणायचा. 5 नंबरला पंचम पंचम स्वराचा मंत्र म्हणायचा. आणि 6 नंबरला त्रिष्टुप छंद, दैवत स्वराचा मंत्र म्हणायचा. म्हणजे आपले जे आता काळीगाम खाली आलेले आहेत, म्हणजे एक पूर्वी 10 MA होते, ते आता 5, 6, 3, 4 आले. हे सगळे काळीगाम छंद आणि स्वराच्या प्रभावाने 10 MM पर्यंत आलेले आहेत. ECG काढल्यानंतर 10 MM पर्यंत आले. म्हणजे आपलं पुन्हा हृदय जे काय 150 ग्रॅम होतं ते पुन्हा 300 ग्रॅम हृदय झालेलं आहे. म्हणजे मग आपलं संतुलन बरोबर आहे. मग आता मेंदू आणि हृदय हे एकमेकांना नेहमी सहकार्य करीत असतात. मेंदूचं वजन 3 पाऊंड आहे, त्यावेळेला 36,000 केंद्र चालतात. हृदयाचं वजन 300 ग्रॅम आहे, म्हणून त्यावेळेला ते 36,000 केंद्र देवाणघेवाण करून आपल्याला ज्ञान प्राप्त करून देतात. त्याचप्रमाणे हे याच्यात जर विस्कळीतपणा आला, समजा तुमचा मेंदू 3 पाऊंड आहे आणि हृदय समजा 200 ग्रॅम 300 ग्रॅम 200 ग्रॅम आहे. त्याच्यामध्ये विसंगती निर्माण झालेली आहे. त्यामुळे मेंदूला हृदयाचे संदेश पोचत नाही किंवा संदेश हृदयात येत नाहीत, मनात येत नाही, त्यामुळे शब्द उच्चार येत नाही किंवा भावना प्रगट होत नाही. समजा तुमच्या हृदयाचं वजन 150 ग्रॅम झालेलं आहे आणि त्यावेळेला तुमच्या हृदयातले जे काही काळीगाम आहेत ते कमकुवत झालेले आहेत, छंद कमी उमटलेले आहेत आणि आपल्या 300 ग्रॅम पाहिजे हृदय, त्यावेळेस माणूस कोमा जाण्याची भीती असते. त्याला काय सुचत नाही, जागेवर बसून राहतो, काम करीत नाही, गळून जातो, हातपाय गळून जातात. कारण मेंदू आणि हृदयाचं संतुलन बिघडलेलं आहे. मेंदू 36,000 केंद्र चालवण्याकरता हृदयामध्ये 300 ग्रॅम हृदय वजन पाहिजे. तेव्हा हृदयाचं मेंदूचं 100% एकमेकांशी संबंध येणार आहे. आणि मेंदूचं जर समजा 3 पाऊंड वजन आहे आणि हृदयाचं जर 200 ग्रॅम हृदय आहे, तर या ठिकाणी 100 ग्रॅम कमी पडलेला आहे. त्यामुळे इथले जे काळीगाम आहेत हृदयातले ते वाकडे तिकडे निघणार आणि आपला संबंध मेंदूशी तुटणार, मेंदू संबंध येणार, असंबंध बोलणार. आपण विचारलं राम काय म्हणाले, काम काय म्हणाला, म्हणजे अशा दृष्टीने चित्र विचित्र शब्द तयार होतात आणि मग आपलं संतुलन जे आहे हृदयाचं, चमत्कार जो आहे तो बंद पडतो. समजा आपलं हृदय 300 ग्रॅम आहे आणि मेंदू 3 पाऊंड आहे, त्यावेळेला आपण जवळजवळ 20-22 तास काम करू शकतो. आपल्याला थकवा येत नाही, उत्साह कायम टिकून राहतो. आणि जर समजा हृदय 2 पाऊंड आहे आणि हृदय म्हणजे मेंदू 2 पाऊंड आहे, हृदय समजा 150 ग्रॅम आहे, तर संतुलन बिघडलं. म्हणजे शरीरामध्ये कायम आजार होऊ शकतात. आता हृदय मेंदूचा जो भाग आहे तो 3 पाऊंड आहे, तेव्हा 36,000 केंद्र चालतात, बुद्धी 100% असते. मग या ठिकाणी आपल्या शरीरात जर अल्फा किरण तयार झाले तर मेंदूला नवीन ज्ञान प्राप्त होत. म्हणजे अल्फा किरण जे आहे ते जास्त सोनं याच्यामुळे आरपार जात, शिसातून आरपार जात. अल्फा किरण, गॅमा आणि बॅटा किरण आरपार जाऊ शकत नाहीत. जर आपला हृदय मेंदू जर समजा 3 पाऊंडपेक्षा 2 पाऊंड आहे, या ठिकाणी 1 पाऊंड कमी पडलेला आहे. मग या ठिकाणी काय घडणार, या ठिकाणी गॅमा आणि बॅटा किरण येणार. कारण या ठिकाणी अल्फा किरण जे आहेत ते फक्त 2 पाऊंडाचंच काम करणार आहेत. 1 पाऊंडाचं काम 1 पाऊंडामध्ये
काय येणार, गॅम आणि बॅटॅकरियन येणार. त्यामुळे मेंदूमध्ये ट्यूमर होणार, मेंदूचा बिघाड होणार, मेंदूचं कार्य सुरळीत चालणार नाही, थकवा येणार, शरीराचे हातपाय गळून जाणार, काम करण्याची इच्छा होणार, असे हजारो प्रकारचे आजार तयार होणार आणि ते निदान होणे अवघड आहे. निदान होऊ शकत नाही, कारण हृदय आणि मेंदू या दोघांचं संतुलन सारखं पाहिजे. मेंदू पाहिजे 3 पाऊंड, हृदय पाहिजे 300 ग्रॅम. हे दोन्ही जेव्हा समतोल असेल तेव्हा आपल्याला कुठल्या प्रकारचा आजार होणार नाही. भौतिक, दैविक आणि आध्यात्मिक यामध्ये आपली 100% प्रगती होते, तशी होऊ शकत नाही. मग आता हा जो प्रश्न आहे की समजा मेंदू 2 पाऊंड झाला, हृदय झालं 200 ग्रॅम, त्या दोघांचं संतुलन एकमेकांना जुळून घेत नाही, ते खाली आलेलं आहे आणि त्यामुळे विस्कळीत आचरण तयार होतं. माणूस चिडखोर बनतो, नसता तेवढा उपद्व्याप करतो, गुन्हेगार होतो आणि काय व्हायचे होऊन दे, काय व्हायचे होऊन दे, होऊन दे मारामारी, अशा दृष्टीने तो समाजात पुढे येतो. विचार करीत नाही. याचं कारण का, मेंदू आणि हृदयाचं संतुलन बिघडलेलं आहे. त्यामुळं तो गुन्हेगारी जास्त करतो, गुन्हेगार लोकांची प्रवृत्ती वाढवतो. जेव्हा याच्या प्रवृत्तीतून आपल्याला जेव्हा बाहेर पडायचं असेल तेव्हा काय, का गायत्री पास हा 6 छंद स्वर आपण हृदयात जपल्यानंतर हे व्होल्टेज वाढणार, नंतर याचं आकारमान वाढणार, हृदयाचं वजन 300 ग्रॅम होणार आणि मेंदूचं 2 पाऊंड होतं ते 3 पाऊंड होणार आणि मग आपल्या दोन्ही संतुलनात मनुष्य दारू प्यायचा बंद होतो, गांजा बंद होतो, निर्व्यसनी बनतो. तसा व्यसनी बनत नाही. माणूस व्यसनी का बनतो, दारू का पितो, गांजा का ओढतो, बळकल्यासारखा का करतो, काहीतरी वाकडं तिकडे स्वतःचं सगळं सोडून इकडे का भटक पळतो, वेळाने का पळतो, असे अनेक प्रकारचे प्रश्न आहेत. मेंदू आणि हृदयाचं संतुलन बिघडलेलं आहे. हृदय आहेत 200 ग्रॅम आणि मेंदू आहे 3 पाऊंड, म्हणजे दोन्ही एकमेकांना सहकार्य करीत नाहीत. त्यामुळे हा मनुष्य दारू पितो, गांजा ओढतो, व्यसनं करतो, तंबाखू खातो, कोणाकोणाशी पटवून घेत नाही, कायम भांडणं करतो, झगडत राहतो, शांती त्याला मिळत नाही. तर त्याचं कारण आपल्याला गायत्री छंद आपले सगळे दुरुस्त करायचं आहे, मेंदू आणि हृदयाचं. तर आपल्याला काय करायला पाहिजे, दवी महासंपत्ती मंत्र म्हणायला पाहिजे. आता उदाहरणार्थ गायत्री छंद 24 अक्षरे, उष्णिक छंद 28 अक्षरे, अनुष्टुप छंद 32 अक्षरे, ब्रती छंद 36 अक्षरे, पंक्ती छंद 40 अक्षरे, त्रिष्टुप छंद 28 अक्षरे आणि जगती छंद 72 अक्षरे. अशा दृष्टीने आपल्याला मंत्र म्हणून होम हवन करून सोमरस पिऊन यांना समतोल केलं पाहिजे. हा सोमरस जो आहे याचा चमत्कार असा आहे की आपण जेव्हा आता आपला मंत्र म्हणायचं नाही, काय म्हणायचं, तेव्हा सोमरस पेल्यानंतर आपल्या शरीरातला मेंदू आणि हृदय हे दोन्ही समतोल होतात. वरण भात खाऊन, आमटी भात खाऊन, दारू पिऊन, गांजा पिऊन, मांसाहार करून हे संतुलन समतोल कधीच होत नाही. आणि समतोल समाज होण्याकरता वेदात फक्त सोमरस, ओमन सोमा हा देव सांगितलेला आहे आणि तो देव सांगितल्यानंतर त्या दृष्टीनं आपण हे सगळं करायला पाहिजे. तेव्हा आपण संतुलन बिघडणार नाही. आपण व्यसनी बांधणार, निर्व्यसनी बनतो. माझ्याकडे बरीच दारू पिणारे, गांजा वाढणारी माणसं होती. तेव्हा त्यांचा ECG पाहिला, तो 60 नव्हता, तो 40, 42, 32 असा होता. म्हणजे हृदय आणि मेंदू यांचं संतुलन बिघडलं होतं, म्हणून ते दारू पित व्यसन करीत होते. पण त्यांना सांगितलं तुम्ही सोमरस प्या, फळं खा, दूध प्या. आज त्यांचे हृदयातले जे ग्राम, हृदय जे 300 ग्रॅम आणि मेंदू 3 पाऊंड. आता दारू पित नाही, गांजा ओढत झाली निर्व्यसनी. कारण का, आता सोमरस पिऊन, फळांचा रस पिऊन, उसाचा रस पिऊन, नारळाचं पाणी पिऊन याच्यामध्ये त्याला समतोल झालं. आता एक जण असा प्रश्न विचारला
म्हणले महाराज असे एक तीर्थक्षेत्र सांगा की ह्या जिथं आम्ही जाऊ आणि तिथं आम्हाला लिहिता वाचता येत नाही, काहीच करता येत नाही, गायत्री मंत्र म्हणता येत नाही, काय कर, मग नुसतं आम्हाला देवाचं आम्हाला तीर्थ पेल्यानंतर आम्हाला गुण येईन का? असं तीर्थ जगात कुठे आहे का? तर मी म्हटलं आनंद रामायणामध्ये कुंभोदर नावाचा एक ऋषी होता, मुनी. त्याने रामप्रभूचे 108 नावं घेऊन करण्यास शरण्यास सांगितलं. तेव्हा त्याच्यात त्यांनी एक असं सांगितलं, ओम नमो भगवते ओम नमो भगवते विद्याधिराजाय हयग्रीवाय शिरसे स्वाहा. आता याच्यामध्ये फार मोठा गंभीर अर्थ आहे. हयग्रीव म्हणजे काय? हयग्रीव म्हणजे घोडा. घोड्याचं शिर ज्याला जोडतो देव, हयग्रीव देव. आणि त्याच्या मुखातून वाहणारी जी नदी ती घोड नदी. विद्याधिराजाय, सगळ्या विद्यांचा जो समुद्र आहे तो हयग्रीव नावाचा राजा आहे. हयग्रीव सगळ्या विद्यांचा राजा आहे, तो हयग्रीव आहे. म्हणजे हयग्रीव अवतार ज्या भगवान विष्णूने घेतला, ब्रह्मदेवाला वेद आणून दिले 2दा, 1728 कोटी वर्ष तो इथे राहिला, तो हयग्रीव अवतार. हयग्रीव अवतार म्हणजे घोडनदी निर्माण ज्याच्या मुखातून झाली. हाय म्हणजे घोडा. घोड्याचं शिर असणारा जो देव आहे त्याच्या मुखातून वाहणारी जी नदी आहे ती घोडनदी गंगा. आणि ह्या घोडनदी गंगेमध्ये रामप्रभूला सांगितलं, तुम्हाला आता 100 आसमद यज्ञ करायचे. कुंभोदर नावाच्या मुनीने हा यज्ञ जर तुम्हाला पूर्ण करायचे असतील तर घोडनदीचं पाणी म्हणजे हयग्रीव नदीचं पाणी आणावं लागेल. तेव्हा सगळे तुमचे यज्ञ आस्वाद यज्ञ पूर्ण होतील. तसे होणार नाही का? ओम नमो भगवते विद्याधिराजाय हयग्रीवाय श्रीसे स्वाहा. थोडं पाणी घेऊन डोकं शिपा, थोडं तीर्थ प्या, म्हणजे संपूर्णपणे बुद्धीमध्ये 36,000 केंद्र काम करायला लागतील. कारण हा जे हयग्रीव भगवंत आहे ना, मग तो सोम सहस्र शीर्षा सहस्राक्षा सहस्रपात समृत्या दशांगुलम असा तो भगवान परमात्मा आहे. भगवान कृष्णाने हयग्रीव अवतार घेतलेला आहे. त्याच्या मुखातून अमृतगंगा वाहती आहे. आणि त्या गंगेत जो स्नान करीन, आंघोळ करीन, पाणी पिईन, त्याची मेंदूची 36,000 केंद्र पुन्हा जागेवर येतील. हृदय परमात्मा जो आहे तो पुन्हा 300 ग्रॅम होईल. मेंदू 3 पाऊंड होईल. म्हणजे त्याचं हृदय संतुलित होईल. मग ते कुंभोदर ऋषीने सांगितलं की शिळू क्षेत्रामध्ये अन्नापुरात हे अलीकडे नाव आहे, पूर्वी काही वेगळं नाव असतं. अन्नापूर जो संगम आहे इथं घोडनदी उत्तरवाहिनी वाहते. काशीपेक्षा जास्त महत्व आहे. तसं शिळू क्षेत्र आपण स्वतः रामलिंग पुरलं, रामप्रभूने ती उत्तरवाहिनी नदी आहे. गोटी ते कोखलीपर्यंत हे काशीपेक्षा श्रेष्ठ ठिकाण आहे. मग त्याच्यानंतर तरुणाथ हे दक्षिण वाहते. हा महत्त्वाचा मुद्दा इथं आहे. तर इथं सांगायचा मुद्दा आहे की कुंभोदर नावाचे ऋषी होते ते रामप्रभू सांगतात की उत्तरायण सुरू होतं. ते उत्तरायण ज्यावेळेला सुरू होतं त्यावेळेस ह्या संगमावर घोडनदी आणि कोकणीच्या समूह आंघोळ केली पाहिजे. आणि जेव्हा दक्षिणायन सुरू होतं तेव्हा तोडमनाथाकडे जाऊन आंघोळ केली पाहिजे. म्हणजे तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते विद्याधिराजा हयग्रीवाय श्रेयसे हे फळ प्राप्त होईल. हयग्रीव भगवंताच्या मुखातून वाहणारी गंगा स्वमरस वाहतोय, अमृत वाहतोय, सहस्र शीर्षा पुरुष आहे. आणि हे तुम्हाला स्वतःला आणि तुमच्या घोड्याला अश्वमेध यज्ञामध्ये तुम्हाला फायदा होणार आहे. मग रामप्रभूने काय केलं? पुष्पविमान घेतलं, सगळे अयोध्येचे प्रजा घेतली, भरत लक्ष्मण शत्रू सगळे घेतले, सीता घेतली. आणि त्यांनी ह्या संगमावरती येऊन उत्तरायणात आंघोळ केली. दक्षिणामध्ये ते तोडनाथ इथं दक्षिण आंघोळ करायचे आणि इथून पाणी न्यायचे. वर्षभर ते पाणी घरी ठेवून केशवान माधवन गोविंद असं बोलून ते ओम नमो भगवते
विद्याधिराजाय हयग्रीवाय शिरसे श्वास म्हणून पाणी डोकं शिंपायचे, तीर्थ प्यायचे. म्हणजे रामप्रभूने आपलं 65,000 वर्षामध्ये आयुष्यात दरवर्षी दर 6 महिन्यांनी ते शिरोळा पुष्पकी म्हणून यायचे आणि या दोन्ही ठिकाणी आंघोळ करायचे. आता सुद्धा देवरूपामध्ये राम लक्ष्मण सीता आणि त्यांचे सहकार्य हनुमंत आदी हे सगळेजण या ठिकाणी उत्तरायणामध्ये संगमावर आंघोळ येतात, दक्षिणायनामध्ये तरुणाचा आंघोळ करतात, रामलिंगाची पूजा करतात आणि परत जातात. असा क्रम स्वर्गात जातात परत रामप्रभू. तर असा परत सारखा क्रम चालू आहे. तेव्हा प्रत्येक मानवाने जगामध्ये सर्वात श्रेष्ठ नदी जर कोणती असेल तर इथं कुंभोदर नावाच्या ऋषीने रामप्रभूला सांगितलं, सर्व नद्यामध्ये पवित्र तीर्थ कोणतं असेल, सर्वात पवित्र तीर्थ सर्व अंगीन उन्नत करण्याचं तीर्थ असेल, ओम नमो भगवते विद्याधिराजाय हयग्रीवाय शिरसे स्वा. हयग्रीव नावाचा अवतार घेणारा तो भगवान आदिनारायण, त्याच्या घोरनदी गंगाच्या मुखातून वाहणारी घोरनदी गंगा या तीर्थक्षेत्र सर्व नद्यांमध्ये श्रेष्ठ आहे. काशीपेक्षा श्रेष्ठ आहे, गंगा यमुना पेक्षा श्रेष्ठ आहे, सर्व तीर्थापेक्षा श्रेष्ठ आहे. कारण याचं पाणी पिल्याशिवाय कोणालाही अश्वमेध यज्ञ सिद्ध करता आलं नाही. मग हे तरी कोणी पांडवांच्या काळात कृष्णाने अश्वमेध यज्ञ केला, त्यावेळेस पांडवांनी सुद्धा याच ठिकाणी कृष्णाने पांडवांनी आंघोळ करून ती दोन्ही तीर्थ हे तीर्थ नेऊन अश्वमेध यज्ञाला पाजलं आणि मग तो दिग्विजय करण्याला सोडा. तेव्हा त्यांना पण जय मिळाला. इंद्राने ज्या ज्या 1000 अश्वमेध यज्ञ केले त्यावेळेस सुद्धा ह्याच गोडणीचं पाणी पाजून त्या उद्दीप्त केले, प्रदीप्त केले, म्हणजे उत्तेजित केले आणि जय मिळवला. म्हणून हे तीर्थक्षेत्र सर्वात श्रेष्ठ आहे जगामध्ये, 1 नंबरचं. याच्यामध्ये 2 महापर्वणी आहेत आणि इतर पर्वणी जे आहेत तर दररोज तुम्ही आंघोळ करू शकता, फळ मिळू शकता. पण 2 महापर्वणी जे आहेत आंघोळीच्या कुंभमेळ्याच्या, त्या 2 पर्वण्या तुमच्या नाशिक, उज्जैन, प्रयाग, हरिद्वार हे 4 वेळा कुंभमेळा लागतात. त्यांच्यापेक्षाही 1000 पटीने हे तीर्थक्षेत्र आहे. कारण कुंभोदर नावाच्या ऋषीने या तीर्थक्षेत्राचे नाव घेतले असते, रामप्रभू सांगितलं असतं की तुम्ही त्या तीर्थाचं पाणी आणून घडणं 5 तुम्हाला जय मिळाला असता, तुम्ही पण तुमच्या मस्तकावर शिपा. पण तसं काही सांगितलं, फक्त सांगितलं ओम नमो भगवते विद्याधिराजाय हयग्रीवाय शिरसे स्वाहा, एवढं काम करा तुम्ही. आणि रामप्रभूने ते आपल्या पूर्ण आयुष्यात केलं. आणि नंतर जेव्हा ते धामाला गेले तेव्हा आता सुद्धा ते दिव्य रूपाने देवरूपाने या नदीमध्ये आंघोळीला येतात, 2 तीर्थक्षेत्र करतात. तर ज्या माणसांना आपले शहरामधले हजारो केंद्र जागे 36,000 केंद्र उत्तेजित करायचे आहेत, त्याने घोडणीचं पाणी पिलंच पाहिजे. 3 पाऊंड मेंदूचं वजन झालंच पाहिजे, त्याच्याने हृदयाचं पाणी पिलंच पाहिजे. ज्याला हृदय 300 ग्रॅम आहे, 150 ग्रॅम आहे, 300 ग्रॅम झालंच पाहिजे, त्याने घोडणीचं पाणी पिलंच पाहिजे. कारण घोडणीचा पाण्याचा वेग सगळ्यात जास्त आहे, जास्त वेगाने पाणी वाहतं. आणि याच्यामध्ये अश्वगंधा आणि औषधी वनस्पती आहेत, सोमरस आहे, अमृतांश आहे, 4 वेदांचे वेद गंगा आहे. कारण भगवान परमात्माच्या मुखातून वाहणारी घोडणारी गंगा आहे. म्हणून ही थोरली गंगा आहे. याचं प्रत्येकाने या महापर्व स्नान करावे आणि आपला उत्कर्ष करून घ्यावा. मेंदू आणि हृदयाचा चमत्कार जर आपला करून घ्यायचा असेल तर वेद मंत्रांचा अभ्यास करा. रक्तगटभवानी, ए बीचा गणपती, ओचा विष्णू, याचा शिव आणि बीचा सूर्य, या देवांची जयंती गटावर भक्ती करा आणि या नदीमध्ये स्नान करा. तुमच्या मेंदूमध्ये जो कमकुवतपणा आलेला आहे, 36,000 केंद्र नाहीत, 24,000 ते 12,000 भरून 36,000 होतील. मेंदूचं वजन 300 ग्रॅम येईल. मी याला पुरावा काय, आंघोळ केलं आम्हाला काय फायदा होईल, आता एकाने प्रश्न केला, ऐकता त्याला संशय झाला. तर तुम्ही असं करा, तुमचा कार्डिग्राम काढा,
10 बटनाची बेरीज करा, ती 60 mm आली की तुमचा मेंदू 3 पाऊंड आहे, तुमचं हृदय 300 ग्रॅम आहे. जर समजा तुमचा MM जर 40 आला तर तुमचा मेंदूचा 2 पाऊंड आहे आणि हृदय 200 ग्रॅम आहे. म्हणजे असे विसंग खाली खाली आलेलं आहे येते. तर हे खाली आलेलं जे आहे पाहू आपण किती खाली आलं तुमचं हृदय किती कमकुवत आहे, मेंदू किती कमकुवत आहे पाहायचं तपासून मशिनीमध्ये. पहा आपल्याकडे आध्यात्मिक हॉस्पिटल नावाचं आपली संस्था जी आहे त्या दृष्टीने आपण हे संशोधन करीत आहोत. तर त्याच्या दृष्टीने तुम्ही मशिनीमध्ये तपासा, हृदय तपासा, त्याचे कार्डिओग्राम दाखवा. ते जर 60 mm असेल तर तुमचा मेंदू 3 पाऊंड आहे आणि हृदय 300 ग्रॅम आहे. जर समजा 40 MM जर तुमचं सगळ्या 6 मीटर बेरीज झाली तर हृदय 2 पाऊंड मेंदू आहे वजन मेंदूचं आणि हृदयाचं वजन 200 ग्रॅम आहे. मग आता आपल्याला परत 3 पाऊंड आणि 300 ग्रॅमवर जायचं आहे. मग घोरण्याच्या कडेला बसून तपश्चर्या करा, पाणी प्या, आंघोळ्या करा, परोने साधा आणि मग 3 महिने परत तपासून बघा किती फरक पडला. माझे असे बरेच लोक आहेत गोंडीमध्ये आंघोळीला आलेले आहेत, दोन्ही परोनीला 2-2 दरवर्षी 2-3 वेळा, आणि त्यांचे कार्डिओग्राम पूर्वी खराब झालेले होते. मग आम्ही परत 3-3 महिने ते कार्डिओग्राम तपासले, 6-6 महिने. तर पूर्वी ज्याचे 3 MM कार्डिओग्राम होते ते 10 MM झाले. म्हणजे त्यांचे मेंदू आणि हृदय समतोल झालं. त्यांचं आयुष्य जे 50 वर्ष होते 100 वर्षात झालं. म्हणजे ह्या दृष्टीने भौतिक दैविक आध्यात्मिक प्रयत्न करणारं शिरूर महातीर्थक्षेत्र आहे. बोला श्रीरामलिंग महाराज की जय. हयग्रीव घोड नदी गंगा मैया की जय. ओम सहस शीर्षा सहस्राक्षा समृता दशांगुलम स्वयंभुवीश्वराजा श्री अमृतमन कलकत्ता महाराज की जय. जगातो भारत महाराष्ट्रात 5वे महाशक्तिपीठ स्वयंभू निर्माण करणारी माता जगन्माता महापंचमहासागरेश्वरी माता की जय. शनीश्वर माता की जय. श्री गुरुदेव दत्त. हरिओम दत्त. सर्व धर्म की जय. साधू की जय. हरिओम योग की जय. सर्व देवदेवतां की जय. हरिओम दत्त. ओम शांती शांती.